वरतीच आहे. स्वागत आहे सगळ्यांचं माझ्या व्हिडिओमध्ये. आज मी दाखवणार आहे भाजीपाला. पुण्यामध्ये भाजीपाला किती महाग आहे तो बघा. एवढूसा भाजीपाला. कांद्याची पात किती लागली सोनं? 20 रुपये. पालेभाज्या किती लागल्या? सगळ्या 20ला. कांद्याची पात 20, कोथिंबीर 20, मेथी 20, पालक 20. हे सगळं 20ला आणले. आणि 4-5 रुपयाला कोणी खात नाही गावाकडे. आणि गाजर, काकडी, गवार. फ्रेश का नाही आणली गवार? हे काय आहे? हे आहे पावटा. तुम्ही 4-5 रुपयाला म्हणला गावाकडे. हा, उन्हाळा चालू झालाय. 10 रुपयाला पण पिली पण देत नाही गावाला. हा, मग आता इथे 20 रुपयाला कसं दिली आपल्याला? 20 रुपयाला गावाकडे, 10 रुपयाला. आता उन्हाळा चालू झाला. आता पुढच्या आता महाग होईल. आता पुढच्या आठवड्यात 15 रुपये 20 रुपयाला होईल. हा. परत वटाणा फ्रेश का नाही आणलं ग? परत हे काय म्हणतात ह्याला? हे काय म्हणतात ह्याला? द्राक्ष, भेंडी. म्हणजे फ्रुट्स मी परत दाखवते. भेंडी, बटाटा, कांदे, हे आलं, टमॅटो. आणि ही शेंग आहे ना 30 रुपये पावशेर आहे. 40 रुपये पावशेर आहे. काय शेवग्याची शेंग कशी आहे? 40 रुपये पावशेर शेवग्याची शेंग. 4 शेंगा असतील. लिंब आणि तो तेवढा कढीपत्ता आणि फ्रुट्स. आणि हे म्हणजे हे 2 फ्रुट्स. हे ॲपल आहे आणि ह्याचं नाव मला येते. हां, ऑरेंज आहे. आणि हे एक आहे. आणखी काहीतरी आणलं होतं. एवढ्याला पैसे किती गेले? मस्टर मिलन. आणि 1 2 3 4 5 6 7 8 9 10 11 12 13 14 15 16 17 18 19 20. आणि आणखीन 21ला एवढ्या भाज्याला 1000-1100 रुपये गेले. कसं राहायचं सिटीमध्ये? खूप महाग आहे. आणि आत्ता ठीक आहे, आत्ता स्वस्त आहे थोडंसं. आणखीन थोडं एक पुढच्या आठवड्यातच एवढं महाग होणार आहे ना सगळं की विचारूच नका. कांदापात, कोथिंबीर, मेथी, पालक, वटाणा, द्राक्ष, भेंडी, पावटा, गवार, काकडी, गाजर, कांदा, बटाटा. आणि ह्याला काहीतरी म्हणते की ॲपल. आणि हा टमॅटो. आणि नावाची काहीतरी शेवग्याची शेंग, कढीपत्ता आणि आलं. एवढ्याला पैसे गेले. 1000-1100 रुपये गेले. किती अवघड आहे, किती जगणं आहे पुण्यातून, किती मुश्किल आहे जगणं. आणि गावाकडे ना ह्या सगळ्या भाज्या शेतातच जातात. तरी ह्याच्यात मिरची नाही आहे, आणखीन भरपूर काही नाही आहे. ते पण हळूहळू आणायचं आहेत. ते पण काही कमी नाही. असं नाही की आता हे एवढं आणले आणि ह्याच्यानंतर आणखीन काय आणायचं नाही आहे, असं नाही आहे. मिरची आणायची, परत दूध वेगळं, मिरची वेगळी, काय आता सगळंच वैताग आला. किराणापेक्षा जास्त ना भाजीपाला, दूध ह्याला त्यालाच पैसे जातात 8 दिवस. आणि आता ह्याच्यात आहे ना एक मज्जा आहे. वटाणा बटाटा, वटाणा बटाटा. हे सब पुस्तर आहे ना. वटाणा बटाटा 2-3 दिवस वटाणा बटाटाच खावा. भेंडी एकदा खावा. पालक 2-3 वेळा पालकच खावा. राजमा 2-3 वेळा राजमाच खावा. गाजराचा हलवा 2 वेळा होईल. आणि आम्हाला नाही काय हलवा करायचा. आम्ही खाल्लं तर आम्ही करतो का? हे बरं आहे. स्वयंपाक चालू आहे. संध्याकाळचे वाजलेले आहेत तो 7:45. सांगेल का? आणि ते चालू आहे स्वयंपाक. झालाय स्वयंपाक आता. हे चपात्या झाल्यात, फक्त चपात्या उलटून घेतले. मला ना गरम गरम चपाती आता खाऊ वाटली का? तर मला काय नको बाई, मला फक्त गरम गरम चपाती. आणि वटाणा माझ्यासाठी चकलीसाठी वाटतं आहे की नाही? मला पण, मी पण खाणार आहे की. का बरोबर, चालते. असं काहीतरी सीन आहे आमच्या संध्याकाळच्या स्वयंपाकाच्या. भाजी नीट करा बसल्या तेवढी. भाजी नीट करा तेवढी बसल्या. ठेवडा आता काढून ठेवले. हे आता कोण ठेवायचं? कोणाचा नंबर आहे हे ठेवायला? मी तर नाही ठेवू शकत आता एवढं सगळं.